आज दीदीला आणि छोट्या बहिणीला थोडंसं काम होतं, त्यामुळे त्या बाहेर जाताना ध्रुवदादाला आमच्या घरी सोडून गेल्या. मग आलोक आणि ध्रुव दोघंजण खेळत होते. मग त्या दोघी वापस येणार होत्या, तोपर्यंत मी म्हटलं काहीतरी नाश्त्याला बनवूया. तर छान पोहे बनवले आणि मुलांसाठी थोड्याशा पुऱ्या आणि सपक पोहे बनवले होते आणि कोल्ड कॉफी बनवून ठेवली. मग त्या दोघी आल्या, त्यानंतर त्यांनी दाखवली त्यांची जी काही शॉपिंग होती आणि दीदीने त्यांना जिलेबी आणली होती. मग सगळ्यांनी छान असं पोहे वगैरे नाश्ता केला. 5 वाजले होते आणि मग कॉफी वगैरे घेतली. त्यानंतर त्या दोघीजणी निघाल्या आणि मग सगळ्यांना बाय केल्याच्या नंतर मग आलोक खेळत बसला होता. वेळापासून फ्रीजमध्ये काय करतोय म्हणून मला वाटलं. मग बघितलं तर काय त्यानं सगळं पार्किंग केली होती आणि मला म्हटलं की मला गाड्या ज्या आहेत त्या थंड पाहिजेत, गरम व्हायला लागल्यात आणि हाताला पोळत आहेत आणि ह्या थंड होतात, म्हणून राहू द्यायचंच, तू बाकीचं सगळं सामान नको ठेवू. तर थोडा वेळ पार्किंग त्याची होऊ दिली. त्यानंतर मी सगळ्या गाड्या वगैरे ज्या होत्या त्या काढून ठेवल्या त्याच्या. तर असं काही मुलं जे आहेत ना, ते मुलांचे जे मम्मी आहेत त्यांना सगळ्यांना रिलेट होऊ शकतं. त्यानंतर छोटी होती, आपण नेल पेंट लावूया तिच्यासोबत मग थोडाफार टाइमपास केला. तिला नेल पेंट वगैरे लावली. खूप आवडते प्रचंड, म्हणजे प्रचंड. मुली कशा असतात ना लहानपणीपासूनच की त्यांना नटायला फार आवडतं. तर त्यानंतर नेल पेंट आलोकने पण लावली तिच्यासोबत आणि मग त्यानंतर दोघंजण टी व्ही बघत बसले होते मस्त. दुसऱ्या दिवशी पप्पांचा बड्डे होता, पण दीदी वगैरे जाणार होती सेलिब्रेट करायचं ठरवलं. तर मी ते गव्हाच्या पोळ्या ज्या होत्या ते करून घेतले होते, कारण की उद्यापासून माझं गुरुचरित्र पारायण चालू होणार होतं, म्हणजे 20 तारखेपासून. तर हे होती 19 तारीख आणि मग त्या दिवशी मग पोळ्या वगैरे केल्या आणि निघतानाच आम्ही सोसायटीच्या बाहेर आल्याबरोबर तिथं गाई वगैरे दिसल्या. मग तिथे लगेच गरमागरम त्यांना पोळी वगैरे खायला दिली आणि 2 कुत्रे दिसले होते, त्यांना चपाती दिली, पण ते जरा डेंजर होते त्यामुळे व्हिडिओ काढायला जमला नाही. त्यानंतर घरी आली तर आईनं तिथे चोराखळी बनवली होती आईच्या दीदीला देण्यासाठी आणि मुलांना फार आवडते, त्यामुळे क्रंची काही ना काहीतरी सारखं चरायला पाहिजे असतं त्यांना टी व्ही बघताना. तर छान अशी चोराखळी झाली होती मस्त एकदम करून आणि मग चोराखळी खाल्ली आणि बाहेर मी जाणार होते. बाहेर जाताना पाहिलं पण तिथं जे होते 2 श्वान बसले होते, त्यांना दिला नैवेद्य. त्यानंतर आम्ही संध्याकाळी हॉटेलला जाण्यासाठी निघालो. मग मुलांची अशी बडबड वगैरे चालू होती. तिथं गेल्याच्या नंतर पप्पांचा बड्डे केक कट केला आणि छान असं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं. तर रोज घरी हेल्दीच खातात, पण बाहेर गेल्याच्या नंतर त्यांना पिझ्झाशिवाय काय खाऊ वाटत नाही. तर पिझ्झा ऑब्वियसली ऑर्डर केला होता आणि आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. तर पप्पांचा बड्डे आणि सगळी नातवंड असा छान असा पप्पांचा बड्डे सेलिब्रेट झाला. बाहेर नंतर मुलांनी थोडाफार मस्ती वगैरे केली आणि परत मध्ये नक्की सांगा आणि असे छान ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.